आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठी ट्रॅव्हल बॅग बनवणार आहोत। त्यासाठी मी या दोन वेगवेगळ्या साड्यातून हे पीस कट करून घेतलेले आहेत आणि प्लास्टिकची गोणी कट करून घेतलेली आहे। प्रथम आपण या हे तिन्ही पार्ट एकत्र जोडून घेऊया आणि त्यावर असे तिरकी शिलाई करून घेऊया पूर्ण भागाला। त्याचबरोबर हे तीन पीस कट करून घेतलेले आहेत, यावर पण आपण शिलाई करून घेऊया। असे तीन पीस आपण कट करून घेतलेले आहेत। शिवून घेतल्यानंतर आपण त्याचे माप पाहूया। आपण आता या मध्ये गोणीचं कापड, खालच्या बाजूने अस्तरची साडी आणि वरती एक साडी, या सर्व भागाला आपण आता शिलाई करून घेतलेली आहे। आपल्याकडे जर जाड कापड असेल तर आपण याला एवढी शिलाई करायची गरज नाही आणि हे तीन पीस पण आपण शिलाई करून तयार करून घेतलेले आहे। तर या मोठ्या कापडाची रुंदी 20 इंच आणि लांबी 40 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण हे तीन पीस एकसारख्याच आकारात कट केलेले आहेत। तर या कापडाची रुंदी 10 इंच आणि लांबी पण 10 इंच घेतलेली आहे। आता प्रथम आपण या तिन्ही कापडांना चेन जोडून घेऊया। त्यासाठी आपण या मोठ्या पार्टसाठी 20 इंच लांबीची चेन घेऊ आणि या तिन्ही पार्टला आपण 10-10 इंच लांबीची चेन कट करून घेऊया। या चेनचे आपण दोन पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आणि ही चेन हा चेनचा भाग आपण उलटा या भागावर ठेवून याला शिलाई करून घ्यायची। त्याचप्रमाणे या भागावरती पण आपण असं ठेवून शिलाई करून घेऊया। दोन्ही बाजूंना चेन जोडून घेतल्यानंतर आता आपण हा भाग असा फोल्ड करून या भागावर आणि या भागावर दाबटीप घालून घेऊया। या दोन्ही भागांवर आपण आता दाबटीप घालून घेतलेली आहे। आता आपण साइडचे पार्ट तयार करून घेऊया। त्यासाठी आपण आता हा एक पार्ट घेऊन त्यावर 2 इंच अंतर मोजून घेऊया। हा भाग कट केल्यानंतर ही चेन आपण असे ठेवून यावर एक शिलाई करून घेऊया। आता आपण हा भाग असा फोल्ड करून यावर एक दाबटीप घालून घेऊ। आता हा दुसरा पार्ट आपण या भागावर असाच शिवून घेऊन पुन्हा आपण हा सुलट करून यावर एक दाबटीप घालून घेऊ। आपण या भागावर दाबटीप घालून एक रनर घालून घेतलेला आहे आणि आपण याला खालच्या बाजूने हे एक कापड जोडणार आहोत। याची लांबी सुद्धा आपण 10 बाय 10 इंचाचीच घेतलेली आहे। आपण आता हे कापड आणि हा पार्ट असा ठेवून याच्यावर सर्व बाजूने याला शिलाई करून घेऊया। आता आपण हा खालचा भाग जोडून आपले हे पॉकेट तयार झालेले आहे। याचप्रमाणे आपण दुसरे दोन पॉकेट पण तयार करून घेतलेले आहेत। आता आपण बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी कापडाची लांबी आपण 5 इंच रुंद आणि 40 इंच लांब घेतलेली आहे। तर प्रथम आपण हा बंद एका बाजूने इकडून एकदा फोल्ड करायचा, इकडून एकदा फोल्ड करायचा आणि मध्ये असा फोल्ड करून आपण याच्यावर दोन्ही बाजूने शिलाई करून घेऊया। आपले आता हे दोन्ही बंद तयार करून झालेले आहेत। आता आपण हा मोठा पार्ट घेऊन त्याचा मध्य काढून घेऊया। या दोन्ही मध्यांवर आपण खुणा करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपण हे तिन्ही साइड पार्ट आहेत, एक मधला आणि 2 साइडचे, याचे पण वरचा आणि खालचा आपण मध्य काढून घ्यायचा आहे। त्या तिन्ही पार्टच्या वरती आणि खाली आपण खुणा करून घेऊया। आता आपण या खूण केलेल्या पार्टवर साइडचा एक पार्ट घेऊन त्याचा मध्य बरोबर त्या मध्यावरती, खालच्या मध्यावरती ठेवून आपण उलट बाजूवरती करून दोन्ही बाजूने 1.5 इंच अंतर सोडून आपण याला शिलाई करून घेऊया।
दोन्ही बाजूने आपण हे पार्ट जोडून घेऊया. या दोन्ही बाजूने आपण हे साईड पार्ट जोडून घेतलेले आहे आणि त्यांच्या साईडने आपण इथे आणि या दोन्ही बाजूला पाव इंच अंतर आपण शिवायचं सोडलेलं आहे. आता आपण हा तिसरा पार्ट आपण या मध्यवर्ती असा जोडणार आहोत. त्यासाठी आपण ही वरची बाजू आहे ती बंद करून घेऊया. त्यासाठी आपण 1.5 ते पावणे 2 इंच रुंदीचा हा कापड घेऊन हे यावर एक शिलाई करून घेऊया. आता यावर शिलाई करून घेतल्यानंतर आपण हा भाग असा फोल्ड करायचा आणि पुन्हा एकदा असा फोल्ड करून आपण या भागावरती शिलाई करून घेऊया. आता हा पार्ट आपला तयार झालेला आहे. आता आपण हा पार्ट या बाजूला किंवा इकडच्या बाजूला दोन्ही पैकी एका बाजूला कुठेही जोडू शकतो. त्यासाठी आपण वरच्या बाजूने 5 इंच अंतर मोजून घेऊया. हे 5 इंच अंतरावर खूण करू आणि त्यानंतर आपण हा मध्य काढून घेऊया या मोठ्या पार्टचा. दहा इंचावर एक खूण करून घेऊया आणि बरोबर या मध्याचा या हा बॅगचा मध्य ह्या पार्टचा मध्य आपण असं खालच्या बाजूने आपण थोडं फोल्ड करू या भागावर आता शिलाई करून घेऊया. आता हा पार्ट आपण जोडून घेतलेला आहे. आता आपण बंद जोडूया. बंद जोडण्यासाठी एक बंद घेऊन आपण हे पॉकेट शिवलेलं आहे त्याच्यावरती बरोबर अर्धा या पॉकेटवर आणि हा बंद थोडासा काढून फोल्ड करायचा आणि अर्धा या पॉकेटवर आणि अर्धा हा पॉकेटच्या बाहेर आपण असं याला इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत शिवून घ्यायचा आहे. आणि हा भाग पण आपण थोडा फोल्ड करून असंच आता याला शिलाई करून घेऊया या पॉकेटपर्यंत. बंद आपले दोन्ही साईडचं आता हे जोडून झालेलं आहे. आपले आता 2 पॉकेट तयार झालेले आहेत. हे आपलं एक पॉकेट आणि हे चेनचं एक पॉकेट. आता आपण दुसऱ्या भागाला पण बंद लावून घेणार आहोत. त्यासाठी आपण वरच्या बाजूने 5 इंच अंतर मोजून घेऊया. आता त्यानंतर आपण याचा मध्य काढून घेऊ. याचा मध्य काढल्यानंतर या मध्यापासून या बाजूला 5 इंच आणि या बाजूला 5 इंच अंतर मोजून घ्यायचं. आणि आपण हा जोडलेला बंद आहे त्याच सरळ रेषेत आता खूण करून घेऊया. आणि आपण हे आता 5 इंचावर केलेली खूण आहे ती तिथपर्यंतच आपण हे बंद दोन्ही जोडायचे आहेत. या बाजूने थोडंसं फोल्ड करायचं. हे जे आपले ही साईड आलेली आहे त्याच्यात थोडंसं वरती आपण बंद शिवायला सुरुवात करायची आणि बरोबर आपण आता इथून इथपर्यंत दोन्ही बाजूने शिलाई करून घेऊया. आणि हा दुसरा बंद पण आपण इथं ठेवून या भागापर्यंत दोन्ही बाजूने आपण शिलाई करून घेऊया. दोन्ही बाजूचे बंद आता आपले जोडून तयार आहेत. आता आपण साइड पार्ट जोडून घेऊया. त्यासाठी आपण हा भाग असाच धरून आपण याला आता इथपर्यंत शिलाई करून घेऊया. आता हा भाग आपण इथून इथपर्यंत शिवला आहे आणि इथं पाव्यांचा आपण शिवायचं सोडलेलं आहे. आता पुन्हा आपण हा भाग असाच हा भाग धरून इथपर्यंत याला शिलाई करून घ्यायची आहे. बरोबर आपण पाहायचं आहे आपण हा खून केलेला मध्य आहे त्यावर ही चैन बरोबर आली पाहिजे. इथपर्यंत आपण आता याला शिलाई करून घेऊया.
आपला हा भाग बरोबर मध्यावरती आलेला आहे। आता आपण हा भाग सुलट करून आपण दोन्ही बाजूने एक रनर घालून घेऊया। या भागातून एक आणि इकडच्या या भागातून एक रनर घालून घेऊ। दोन्ही बाजूने आपण आता एक एक रनर घालून घेतलेला आहे। आता पुन्हा आपण हा भाग उलट करूया। आता आपण हा भाग ॲडजस्ट करून पिनअप करून घेऊया। इथे आपण पाव इंच अंतर बाहेर ठेवायचं आहे। हा भाग आपण जसा पिनअप केलेला आहे तसा हा पण भाग आता आपण पिनअप करून घेऊया। ही मधली खून केलेली रेषा आणि हा चेनचा भाग आपण प्रथम जोडून घेऊया। पुन्हा इथं हा पाव इंच भाग बाहेर ठेवायचा आणि ॲडजस्ट करून आपण याला पिनअप करून घ्यायचा। बरोबर आपला हा भाग व्यवस्थित ॲडजस्ट झालेला आहे। इकडचा पण भाग आपण असाच पिनअप करू। आता या दोन्ही भागांना आपण आता शिलाई करून घेऊया। इथून या आणि पलीकडच्या पण दोन्ही बाजूने आपलं आता ही बॅग शिवून झालेली आहे। आता आपण हा साईडचा भाग शिवून बंद करूया। त्यासाठी ही 2 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे। ती आपण एकदा या बाजूने फोल्ड करायची, एकदा या बाजूने, असं दोन्ही बाजूने फोल्ड करून आपण हा भाग असा या पट्टीत घालून शिवून घ्यायचा आहे। पूर्ण हा भाग आणि हा भाग दोन्ही बाजूने आपण आता ही बॅगची साईड बंद करून घेतलेली आहे। आता आपण बॅग सुलट करून पाहूया। केल्यानंतर खूपच सुंदर आपली ही बॅग तयार झालेली आहे। आता आपण बॅगचा बॉटम तयार करून घेऊया। त्यासाठी आपण ही साईड पकडून थोडं थोडं आपण या भागापर्यंत याला शिलाई करून घेऊया। इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत आपण या बॅगला आता या दोन्ही साईडने पण हे थोडी थोडी शिलाई करून घेतलेली आहे। त्याचबरोबर हा भाग पण आपण थोडासा धरून शिवून घेतलेला आहे दोन्ही साईडचा। आता आपण या बॅगमध्ये कपडे ठेवून पाहूया। आपण या बॅगमध्ये कितीही वजन भरले तरी बॉटम याचं खाली जाणार नाही ही शिलाई केल्यामुळे। आपण आता या बॅगमध्ये खूप कपडे भरलेले आहेत। उचलल्यानंतर पण आपले बॅगचा बॉटम व्यवस्थित आहे। आणि अशा प्रकारे आपल्या या बॅगला इथे एक कप्पा, हा चेनचा एक कप्पा आणि हे दोन्ही बाजूने दोन अशा प्रकारे आपली सुंदर अशी ही ट्रॅव्हल बॅग तयार आहे।